सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात वेताळमाळ तालमीने बलाढ्य पाटाकडील तालमीचा 4-0 गोलने पराभव करत अंतिम फेरीत केला प्रवेश। पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज पहिला उपांत्य सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात झाला। पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला। सामन्याच्या 9व्या मिनिटाला वेताळमाळच्या राहुल पाटीलच्या फ्री किकवर आकाश माळीने गोल करत वेताळमाळ संघाने 1-0 गोलची आघाडी घेतली। यानंतर पाटाकडीलकडून गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ करण्यात आला, मात्र वेताळमाळच्या बचाव फळीने त्या परतवून लावल्या। सामन्याच्या 16व्या मिनिटाला डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर वेताळमाळच्या रेहान मुजावर याने गोल करत वेताळमाळ संघास 2-0 गोलची आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात पाटाकडीलच्या 3 संधी वाया गेल्या। मध्यांतरापर्यंत वेताळमाळ संघ 2-0 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 45व्या मिनिटाला संदेश कासारच्या पासवर आकाश माळीने गोल करत वेताळमाळ संघाने 3-0 गोलची आघाडी घेतली। गोलची आघाडी कमी करण्यासाठी पाटाकडीलकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र गोल करण्यात यश आले नाही। सामना संपण्यास काही मिनिट शिल्लक असताना वेताळमाळच्या प्रणव कंसेच्या पासवर आकाश माळीने गोल करत वेताळमाळ संघाने 4-0 अशी भक्कम आघाडी घेत पाटाकडील तालीमवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला। वेताळमाळ संघाकडून आकाश मोरे, राहुल पाटील, सर्वेश वाडकर, योकिम यांनी तर पाटाकडीलकडून यशराज कांबळे, रोहित पवार, रोमारियो, ओंकार मोरे, अमीन काझीर, नबी खान यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या स्पर्धेतील दुसरा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजातार, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।